Hello everyone, myself Sachin Kalai. In previous video lecture, we saw the icebreaker part of the lesson. On to the summit, we reach the top. This lesson is written by Tenzing Norgay. Tenzing Norgay was born on 29 May 1914 and died on 1986. Tenzing Norgay was a Nepali Indian Sherpa mountaineer. He reached the summit of Mount Everest along with Edmund Hillary. He reached top on 29 May 1953. In this given lesson, Tenzing describes the climb to the top and all events occurred during the historic climb. Now today we are going to learn the paragraph wise explanation of given lesson. Let's see. Open your textbook. On to the summit, we reach the top. Means on to the summit means in Marathi पर्वतावर किंवा एखाद्या शिखरावरती. वी रीच द टॉप म्हणजे काय, आम्ही त्या कळसावरती किंवा त्या पर्वताच्या शिखराच्या टोकावरती पोहोचलो. पहा पहिला पॅराग्राफ. व्हेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन दिस डे. दॅट मॉर्निंग I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set out early and all the way from camp 9 to the peak we alternated. पहा या पॅराग्राफमध्ये लेखक काय सांगतात आपल्याला, 9 नंबरच्या कॅम्पवरून निघत असताना शुक्रवारच्या सकाळच्या वेळी मी म्हणजे कोण, लेखक टेन्झिंग नॉर्गे, मी माझ्या मनामध्ये असा ठाम निश्चय केला होता की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झाले तरी शिखराच्या टोकावरती आपण पोहोचायचेच. लेखक पुढे सांगतात की त्या दिवशी सकाळी माझ्या मनामध्ये एक विचार आल्याचे मला आठवते. जरी मृत्यू आला तरी देखील मी न घाबरता शिखराच्या टोकावर किंवा त्या कळसाच्या टोकावरती पोचणारच. व ते पुढे म्हणतात ते शिखर चढत असताना ते आणि त्यांच्यासोबत एक सहकारी होता. कोण होता, हिलरी. हे दोघे अल्टरनेट म्हणजे एकापाठोपाठ एक अशा रीतीने त्यांचा जागा बदलत होत्या. ते क्लिम्बिंग वर चढत असताना त्या शिखरावरती जात असताना. सी नेक्स्ट पॅराग्राफ. आय वुड टेक द लीड अँड द हिलरी. द मॅन हू follows when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. He is the anchor. The man going in the lead cuts the steps and breaks the way. म्हणजेच काय, या पॅराग्राफमध्ये लेखक काय सांगतात बघा, ते शिखर चढत असताना कधी मी पुढे म्हणजे लेखक हे स्वतः पुढे असायचे तर कधी त्यांचा दुसरा सहकारी हिलरी हा पुढे असायचा. लेखक म्हणतात की शिखर चढत असताना किंवा शिखरावरून खाली उतरत असताना
जो पाठीमागे चालत असतो त्याच्यासाठी तो प्रवास खूप कठीण व अवघड असतो. ही इज द अँकर म्हणजेच काय, तो पाठीमागून चालणारा कोण असतो, त्या प्रवासामधला आधारस्तंभ असतो. व पुढे लेखक सांगतात, जो व्यक्ती पुढे चालत असतो म्हणजे शिखर चढताना पुढे असतो तो स्वतःसाठी व पाठीमागून येणाऱ्यांसाठी मार्ग तयार करत पुढे जात असतो. पुढचा पॅराग्राफ बघा. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. फ्लॅग्स म्हणजे काय, ध्वज. फ्लॅग्स. व्हेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4 कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. Those of Britain, the United Nations and Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की 4थ्या नंबरच्या कॅम्पवर असताना कर्नल हंट यांनी दिलेले ब्रिटन, नेपाळ व युनायटेड नेशन म्हणजेच काय, संयुक्त राष्ट्रसंघ ह्या देशांचे ध्वज, फ्लॅग त्यांच्याजवळ दिलेले होते. ते खिशात त्यांच्या लेखकांच्या होते व त्यांनी स्वतःजवळ एक अगोदरच ठेवलेला भारताचा फ्लॅग, ध्वज देखील त्यांच्याजवळ होता. असे एकूण 4 ध्वज त्यांच्या खिशामध्ये होते. माउंट एव्हरेस्ट ह्या शिखरावरती त्यांनी जायचं ठरवलं होतं आणि ते जगातील सर्वात उंच असे शिखर आहे. आणि त्या जगातील सर्वात उंच असणाऱ्या शिखरावरती तो ध्वज फडकवण्याची जबाबदारी कर्नल हंट यांनी, लेखक कोण, टेन्झिंग नॉर्गे यांच्यावरती सोपवलेली होती. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. व्हेन यू अँड हिलरी रीच द टॉप, पुट देम ॲट द पीक. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. म्हणजेच काय, या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात ते 3 ध्वज, त्या 3 देशांचे फ्लॅग्स, ध्वज देऊन कर्नल हंट म्हणाले की तू व हिलरी हे ध्वज शिखरावरती, त्याच्या टॉपवरती लावा आणि हे कार्य तुम्ही पूर्ण कराल अशी मला आशा आहे किंवा खात्री आहे, असे कर्नल हंट, लेखक जे आपले लेखक आहेत त्यांना म्हणतात. आता सी द पेज नंबर 17. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वूड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. लेखक सांगतात की तेव्हा ही मोहीम पूर्ण करताना मी माझ्यासोबत इंडियन फ्लॅग म्हणजे भारताचा ध्वज देखील घेतलेला होता आणि हे ध्वज घेतलेला आहे हे मी कर्नल हंट यांना सांगितले. या मोहिमेचे प्रमुख असल्याकारणाने त्यांना सांगणे गरजेचे होते व त्यांची परवानगी घेणे मला आवश्यक होते. सी इंडियन फ्लॅग, भारतीय ध्वज. पहा, कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. टेन्झिंग नॉर्गे म्हणतात की मी भारताचा ध्वज स्वतःसोबत घेतला आहे. हे लेखक म्हणजे टेन्झिंग नॉर्गे यांनी ज्यावेळेस कर्नल हंट यांना सांगितले तेव्हा त्या कर्नल हंटचे शब्द होते की काही हरकत नाही, भारतीय ध्वज सोबत घेतला आहेस हे ऐकून मला फार आनंदच वाटला आहे. पुढे पहा, नेक्स्ट पॅराग्राफ. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up a steep line of
rocks. This was slow and difficult. Once we had cleared these, there was nothing bearing our way to top but a snow covered incline, sloping less and less as it neared the top. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की अंदाजे 1 तास स्थिर प्रवास केल्यानंतर जेव्हा लेखक वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेकडील खडकावर प्रवास करू लागले तेव्हा त्यांच्या प्रवासाचा वेग थोडासा कमी झाला किंवा मंदावला. हा उंच खडकाचा रस्ता पार केल्यानंतर आणखी एक बर्फाच्छादित चढण म्हणजे रस्ता त्यांना पार करावा लागणार होता. या दोन्ही अडथळ्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मोठा अडथळा त्यांच्या प्रवासामध्ये नव्हता असे लेखक आपल्याला इथे सांगतात. सी नेक्स्ट पॅराग्राफ. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace, and we reached the small flattened summit almost together. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक म्हणतात की शिखराच्या टोकावर पोहोचताच किंवा ते पोहोचत असताना शेवटचे 60 ते 70 फूट उंची ही कमी धोकादायक होती. तरी देखील तेथे आमची चालण्याची गती आम्ही कमी केली नव्हती व त्या कळसावर म्हणजेच कोणत्या एव्हरेस्टच्या शिखरावरती आम्ही एकत्रच पोहोचलो. आम्ही म्हणजे कोण? लेखक टेन्झिंग नॉर्गे आणि हिलरी हे दोघे. पहा पुढचा पॅराग्राफ. ड्युरिंग द लास्ट 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. We were tied together with a rope. Most of the time, the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it taut. म्हणजेच काय? या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की त्या कळसाच्या टोकावर पोहोचताना शेवटचे 50 फूट अंतर पोहोचण्यासाठी शिल्लक असताना लेखक व हिलरी रोप म्हणजे दोरीने रोपने एकमेकांना घट्ट बांधले गेलेले होते. ती दोरी कधी सैल असायची तर कधी घट्ट बांधलेली असायची. आणि शिखरावर पोहोचण्यापूर्वी लेखक व हिलरी यांच्यात फक्त 20 फूट अंतर शिल्लक होते. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. दिस रोप वॉज ए सिम्बॉल. इट टाईड अस टुगेदर. वन कुड नॉट मूव विदाउट द अदर. वी वेर नॉट 2 इंडिव्हिज्युअल्स बट ए टीम. पहा ती दोरी किंवा तो दोरखंड हे एक प्रतीक होते. त्या दोरीने लेखक व हिलरी या दोघांना एकत्र बांधते. लेखक पुढे सांगतात की त्या ठिकाणी आम्ही एकमेकांसोबत प्रवास केला आणि एकमेकांना सोबत घेतल्याशिवाय पुढे प्रवास करू शकत नव्हतो. त्यामुळे लेखक व हिलरी या दोन व्यक्तींचे अस्तित्व हे एकच होते कारण ते दोघे एकाच दोरीने बांधले गेलेले होते. पहा नेक्स्ट पॅराग्राफ. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट. व्हेन वी वेअर within reach of the summit, I did not think of who was going to be first. I am sure that Hillary was not thinking that. Climbing takes all your attention. You have many more important worries. म्हणजेच काय? लेखक सांगतात की बऱ्याच वेळा मला असा प्रश्न विचारला जातो की हिलरी व तुम्ही म्हणजे लेखक यांच्यामधून सर्वप्रथम कोण शिखरावरती पोहोचले. त्यावर लेखक एक प्रतिक्रिया देतात की ज्यावेळी तुम्ही शिखरावर पोहोचण्यासाठी प्रवास करत असता त्यावेळेस तुमचे ध्येय हे शिखरावर पोहोचणे हेच असते. खूप साऱ्या गोष्टींची चिंता मनात देखील असते. त्यामुळे माझ्या म्हणजेच लेखकांच्या मनात किंवा हिलरीच्या दोघांच्याही मनात
हा विचार कधीही आला नाही की सर्वप्रथम कोण पोहोचेल. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. व्हॉट डज इट मॅटर व्हेदर आय रीच्ड द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. वी हॅड टू वन कुडंट डू इट अलोन. लेखक म्हणतात की मी म्हणजे लेखक अगोदर शिखरावर पोचले किंवा हिलरी अगोदर शिखरावरती पोहोचला याने काहीही फरक पडणार नाही. शिखरावर पोचणे हे आमचे ध्येय होते व आम्हाला एकट्याला ते ध्येय साध्य करणे शक्य नव्हते. पुढे पहा. इफ देअर हॅड बीन ए डिफरन्स ऑफ 1000 feet between us, then one could make the claim that he was first. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. जर का दोघांमध्ये म्हणजे लेखक टेन्झिंग नॉर्गे व हिलरी ह्या दोघांच्यामध्ये 1000 फुटांचे अंतर जर असते तर आपण सर्वप्रथम कोण पोचलं असा दावा करू शकतो किंवा निष्कर्ष काढू शकतो व ते अंतर फक्त त्याच्या पाठीमागून येणारा एखादा व्यक्तीच सांगू शकतो. व्हेन वी रीच्ड काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट ए कॉन्ट्रोवर्सी हॅड अराइज. वी टॉक्ड इट ओव्हर हिलरी, कर्नल हंट अँड आय. We agreed that all the talk was childish. या पॅराग्राफात लेखक काय सांगतात की जेव्हा आम्ही म्हणजे लेखक व हिलरी हे काठमांडू या ठिकाणी पोहोचले तेव्हा लेखक व हिलरी यांच्यामध्ये काहीसे मतभेद झाले होते. पण ते लेखक कर्नल हंट व हिलरी यांनी एकत्र बसून चर्चा करून नष्ट केले किंवा ते मतभेद संपवले. पुढे पहा. नेक्स्ट पॅराग्राफ. सो वी मेड ए पॅक्ट म्हणजे करार. या कारणामुळे मतभेद झाल्यामुळे त्यांनी एक करार केला. अँड ईच ऑफ अस साइन्ड इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. Each one signed his own statement. I have a copy of Hillary's statement which I carry in my pocket. त्यामुळे पुढे लेखक काय सांगतात ते मतभेद झाल्यामुळे दोघांमध्ये पॅक्ट म्हणजे करार केला व त्या करारावरती नेपाळमधील पंतप्रधान कार्यालयात जाऊन शिक्कामोर्तब करण्यात आला. त्या करारावर हिलरी व लेखक ह्या दोघांच्याही स्वाक्षरी आहेत आणि त्याची एक प्रत लेखकांच्या जवळ आहे व त्या करारावरती काही शब्द लिहिलेले आहेत ते आता आपण इथे पाहूयात. इट रीड्स. काठमांडू जून 22, 1953. 22 जून 1953ला झालेला तो करार आहे. पहा काय आहे तो करार. पॅक्ट काय आहे. ऑन मे 29th टेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. ॲज वी क्लिम्ड upwards to the south summit, first one and then the other would take a turn at leading. We crossed over the south summit and moved along the summit ridge. We reached the summit almost together. We embraced each other overjoyed
at our success. Then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India. Signed E.P. हिलरी. आणि हे करारचा फॉर्मॅट त्यांनी दाखवलेला आहे आणि त्याच्या खाली हिलरीने सही केलेली आहे. ह्या करारामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, लेखक व हिलरी या दोघांच्यामध्ये झालेला जो करार होता त्या करारावरती असे लिहिलेले होते, काठमांडू 22 जून 1953. काठमांडू या ठिकाणी तो करार झालेला होता आणि तो कधी झालेला होता, 22 जून 1953 या दिवशी केलेला होता. त्या करारामध्ये लिहिलेलं होतं 29 मे या दिवशी तेंजिंग शेर्पा म्हणजेच लेखक आणि मी म्हणजे कोण, हिलरी, आम्ही दोघे एव्हरेस्ट शिखराच्या मोहिमेवरती निघालेलो होतो. ते शिखर चढत असताना आम्ही कधी मागे तर कधी पुढे चालत असायचो व मार्गातील दक्षिण दिशेचा कळस ओलांडून आम्ही जेव्हा एव्हरेस्ट शिखराच्या कळसावर पोहोचलो व तेथे पोहोचल्यानंतर एकमेकांना आम्ही काय केलं, आनंदाने मिठी मारली व सोबत घेतलेले नेपाळ, ग्रेट ब्रिटन, संयुक्त राष्ट्र संघ व भारताचे ध्वज तेंजिंग म्हणजेच आपले लेखक यांनी उभा केले आणि ते उभा करत असण्याची छायाचित्र किंवा फोटो घेतले आहेत आणि त्याच्या खाली त्यांनी सही केलेली आहे या पॅक्टवरती, या करारावरती. पहा नेक्स्ट पॅराग्राफ. देअर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश signed by me. Thus, we will not take part in any controversy. As the statement says, Hillary and I embraced when we reached the top. We did as well as our bulky equipments would let us. बल्की इक्विपमेंट्स म्हणजे अवजड साधन सामग्री. वूड लेट अस. आय रिमेंबर सेइंग टू हिम, वी हॅव डन इट, बट वी कुडंट हिअर. वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. पुढे बघा, लेखक तेंजिंग नॉर्गे किंवा तेंजिंग शेर्पा आणखी पुढे सांगतात की या कराराप्रमाणे दुसरे एक पत्र म्हणजे पॅक्ट आहे व त्यावर लेखकांची तेंजिंग नॉर्गे यांची सही देखील आहे. त्या निवेदनपत्रात त्या करारामध्ये असे लिहिलेले आहे की आम्ही म्हणजे लेखक व हिलरी दोघे हे कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये सहभागी नव्हते किंवा नाहीत. आमच्यासोबत असणाऱ्या प्रवासासाठी उपयोगी असणाऱ्या साधनांच्या सोबत आम्ही ते शिखर चढल्यानंतर एकमेकांना आनंदाने मिठी देखील मारली होती, असं त्या दुसऱ्या इंग्लिशमध्ये लिहिलेल्या पॅक्टमध्ये, करारामध्ये लिहिलेलं होतं. नाव सी फर्स्ट थॉट म्हणजेच काय, एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्यानंतरचा आलेला पहिला विचार, लेखकांच्या मनात जो विचार आला तो थॉट. पहा, My first thought on reaching the top was a sense of gratitude. Gratitude म्हणजे काय, कृतज्ञता. Gratitude to God that after having failed 6 times he had blessed me with fulfillment of this desire I had held so long. लेखक सांगतात की शिखराच्या कळसावर पोचल्यानंतर त्यांच्या मनात सर्वात पहिला विचार आला तो म्हणजे ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. शिखराच्या कळसावर पोचल्याचे लेखक म्हणजे तेंजिंग नॉर्गे यांचे स्वप्न हे 6 वेळा अपयश आल्यानंतर पूर्ण झालेले होते. त्यामुळे त्यांनी त्या देवाचे किंवा ईश्वराचे
आभार व्यक्त केलेले आहेत किंवा कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सी नेक्स्ट पॅराग्राफ. आय प्लेस्ड ऑन द समिट द थिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. दिस इज इन accord with my religion. Both my wife and I are Buddhist. I could not kneel because of my clothes and equipments, but I offered a silent prayer in my heart. आणि लेखक म्हणतात, या पॅराग्राफमध्ये सांगतात की अध्यात्म विषयावरती किंवा अध्यात्मावरती लेखकांचा दृढ विश्वास या पॅराग्राफमध्ये दिसून येतो आहे. ते सांगतात ते शिखरावरती त्या शिखराच्या कळसावर पोचल्यानंतर त्यांनी सोबत नेलेल्या प्रसाद त्यांनी त्या देवाला अर्पण केलेला आहे. लेखक तेनजिंग नॉर्गे हे बौद्ध धर्माचे असल्या कारणामुळे तेथे पोचल्यानंतर त्यांनी देवाची मूक प्रार्थना केली आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सांदामुळे त्यांना गुडघ्यावरती बसून ती प्रार्थना करता आली नाही. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड ए लिटल ब्ल्यू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट home. She asked me to put it on the top of the mountain as her offerings. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of the prized possessions. लेखक तेनजिंग नॉर्गे यांनी देवाला अर्पण केलेल्या प्रसादामध्ये त्यांनी सोबत प्रवासात खाण्यासाठी आणलेले किंवा घेतलेले बिस्किट, कॅन्डी म्हणजे गोळ्या व त्यांच्या लहान मुलीने दिलेली ब्ल्यू रंगाची अशी एक पेन्सिल हे त्यांनी तिथे देवाला अर्पण केले किंवा तो प्रसाद म्हणून त्यांनी तिथे ठेवले. ती पेन्सिल ही एक सर्वसाधारण पेन्सिलसारखीच होती असे लेखक सांगतात. नाव सी नेक्स्ट पॅराग्राफ. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. Then I got out the flags which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. म्हणजेच या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की ती पेन्सिल लेखकांनी ते कळसावरती ठेवली व ती ठेवल्यानंतर त्यांनी एक इशारा केला आणि तो इशारा हिलरियाला समजला व त्यानंतर लेखकांनी त्यांच्या सोबत घेतलेले 4 फूट अशा लांब दोरीवरती लटकवलेले ध्वजाचे एक टोक स्नो म्हणजे बर्फामध्ये त्यांनी गाडले व ध्वज तिथे फडकवला. आणि हे करत असताना तिथे उभा असणारा हिलरी त्याने त्याचे फोटो देखील कॅप्चर घेतले. पुढे पहा. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस एग्स डाऊन विथ me, I buried one end of the string in the ice on the top and the other in snowy or snow on the slope down below. When we left, they were lying flat against the summit. म्हणजेच लेखक सांगतात ध्वज उभे करण्यासाठी त्यांनी बर्फाचा एक किंवा आईस एग्स बर्फाची कुऱ्हाड वापरली व ती लेखकांना परत सोबत घेऊन यायची होती. त्यामुळे त्यांनी काय केलेलं होतं, ध्वजाच्या त्या दोरीचे किंवा
आईस एक्सला बांधलेल्या त्या दोरीचे एक टोक हे तिथून काढले व त्या बर्फामध्ये खोलवरती पुरले किंवा त्यामध्ये घुसवले. पहा नेक्स्ट पॅराग्राफ. आय वॉज व्हेरी थर्स्टी म्हणजे तहान लागणे. आय टूक आउट ए वॉटर टम्बलर फॉर ए ड्रिंक बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन म्हणजे गोठणे किंवा त्याचा बर्फ होणे. हॅड फ्रोझन सो आय कुडंट क्वेंच माय थ्रस्ट. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू द हिलरी. म्हणजेच काय, लेखक सांगतात की तेथे पोचल्यानंतर त्यांना खूप अशी तहान लागलेली होती, परंतु तेथे बर्फ असल्याने त्यांनी मेटल पॉटमध्ये म्हणजे त्यांच्या सोबत आणलेल्या धातूच्या भांड्यात सोबत आणलेले पाणी हे फ्रोझन झालेले होते, म्हणजे ते गोठून गेले होते. त्यामुळे लेखक त्यांची स्वतःची तहान भागवू शकले नाहीत. त्यामुळे ते स्वतः व हिलरी या दोघांनी सोबत आणलेली बिस्किट खाऊन आलेला थकवा दूर केला किंवा तिथे बिस्किट खाऊन त्यांची तहान भागवली. आय वॉज वेअरिंग ए रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट, लीडर ऑफ द 1952 स्विस expedition, had given me last year. It was just a year ago on May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की 1952मध्ये झालेल्या मोहीम होती, त्या मोहिमेचा प्रमुख असणारा त्यांचा मित्र म्हणजे लेखकांचा मित्र लॅम्बर्टन, आणि त्या लॅम्बर्टनने एक भेट दिलेली होती. ती होती रेड स्कार्फ म्हणजे लाल रंगाचा स्कार्फ, आणि तो स्कार्फ लेखकांनी प्रवासादरम्यान त्यांच्या डोक्याला बांधलेला होता. तो स्कार्फ लॅम्बर्टन यांनी लेखकांना 28 मे रोजी जमिनीपासून 28,215 फूट उंचीवर असताना भेट दिलेला होता. लेट्स सी नेक्स्ट पॅराग्राफ. आय वोर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. ॲज आय स्टूड ॲट द टॉप I remembered him and felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की लॅम्बर्टनने दिलेला रेड स्कार्फ त्यांनी दार्जिलिंग या ठिकाणापासून निघताना त्यांच्या डोक्याला बांधलेला होता व त्या एव्हरेस्ट शिखराच्या कळसावर पोहोचेपर्यंत त्यांनी तो काढलेला नव्हता, तो तसाच होता. तो शिखराच्या डोक्यावर पोहोचल्यानंतर लेखकांना लॅम्बर्टन यांची आठवण देखील आली. लेखक सांगतात म्हणजे कोण, टेन्झिंग नॉर्गे सांगतात की एव्हरेस्ट शिखराच्या कळसावर पोहोचल्यावर त्यांचे मन अतिशय प्रसन्न व उत्साही झाले होते व त्या कारणामुळे त्यांना आलेला प्रवासामुळे थकवा आलेला होता तो देखील त्यांना जाणवला नाही किंवा तो नाहीसा झाला होता. लेट्स सी नेक्स्ट पॅराग्राफ. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक्ड लाईक गॉड्स and goddess to me. The plains below looked like so many broken pieces of the map. आणि लेखक सांगतात की त्या एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्यानंतर त्या कळसाच्या खाली पाहिल्यानंतर दिसणारे डोंगर किंवा टेकड्या हे सर्व त्यांना
देवदेवतांप्रमाणे भासू लागले होते व ते सांगतात की वरून कळसावरून खाली पाहिल्यानंतर एखाद्या नकाशाच्या लहान लहान तुकड्याप्रमाणे ते डोंगर किंवा टेकड्या दिसत होत्या. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice 20 or 30 feet below the top. There was enough flat square for 2 people to sleep. You could pitch one tent there. The summit is flat on one side and steep on the other. There is snow on the northern side, rocks on the south and east, and snowy rock on the west. आणि या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की एव्हरेस्ट शिखरावरती त्या कळसावर फार फार तर 2 ते 3 लोक उभे राहू शकतील एवढीच जागा तिथे सपाट होती व त्या कळसापासून त्या शिखराच्या कळसापासून किंवा त्या टोकापासून खालच्या दिशेला 2 माणसे झोपू शकतील अशी एवढी जागा होती. लेखक पुढे सांगतात त्या एव्हरेस्ट शिखराच्या वर्णन करताना ते सांगतात की शिखराच्या उत्तर दिशेला म्हणजे उत्तरेकडील बाजूला हा बर्फ आहे व दक्षिण आणि पूर्व बाजूला खडकाळ असा भाग आहे व त्या पश्चिम दिशेला देखील खडक आहे. पुढे पहा. वी स्टेड ऑन द टॉप ए लिटल मोर दॅन 15 minutes. We were lucky that there was no gale or it would have swept us off. My next thought was how to get down safely. ह्या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की लेखक व हिलरी हे एव्हरेस्ट शिखराच्या कळसावर जवळपास 15 मिनिटापेक्षा जास्त थांबलेले होते व लेखक आणि त्यांचे सहकारी हिलरी यांचे सुदैव होते की त्यावेळेस तेथे वादळी वारे देखील नव्हते. आणि त्यानंतर एवढ्या उंचावरून आता खाली कसे परत उतरायचे हा विचार त्यांच्या मनामध्ये येत होता. कोणाच्या? लेखकांच्या, टेन्झिंग नॉर्गे यांच्या. नाउ सी पेज नंबर 20. On the descent from the summit, I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. If you slipped down, you would go into कांगशुंग ग्लेशियर. कांगशुंग ही एक तिथली हिमनदी आहे, त्या हिमनदीचं नाव आहे. अँड देअर वूड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. आणि लेखक या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की त्यांच्या परतीच्या प्रवासाचे वर्णन यामध्ये दाखवलेलं आहे. आणि तो प्रवास करत असताना क्लिम्बिंग डाऊन म्हणजेच खाली उतरत असताना हिलरी व त्यांच्या पाठीमागे लेखक असा प्रवास ते करत होते. पुढे हिलरी व्यवस्थितपणे खाली उतरण्यासाठी लेखक त्याला बांधलेली रोप दोरी घट्ट पकडून पाठीमागून चालत असायचे. आणि त्यांच्या मते म्हणजे लेखकांच्या मते शिखर चढण्यापेक्षा शिखरावरून खाली उतरणे हे खूप अवघड व धोकादायक असते. लेखक सांगतात की शिखरावरून खाली उतरताना जर तुमचा पाय घसरला तर तुम्ही काय खाली असणारी कांगशुंग या हिमनदीमध्ये पडाल व तिथे तुमचा मृत्यू देखील होण्याची
शक्यता असते. पुढे पहा, मोर कॉशन निडेड म्हणजेच काय, कळसावरून खाली उतरताना किंवा खाली येताना प्रवासादरम्यान अधिक काळजी घेणे गरजेचे असते. पहा, ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लिम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर हुशियार म्हणजे काय, काळजी किंवा प्रिकॉशन. व्हेन आय रीच्ड कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव बीन spared an accident, and if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. I had always prayed to God and he saved me. या पॅराग्राफमध्ये लेखक टेन्झिंग नॉर्गे सांगतात की एव्हरेस्ट शिखरावरून खाली उतरण्यासाठी कमी वेळ लागला, परंतु खूप जास्त सावधगिरीने म्हणजे काळजी घेऊन त्यांना उतरावे लागले. लेखक म्हणतात की देवाच्या आशीर्वादानेच ते सुखरूप 9 नंबरच्या कॅम्पपर्यंत पोहोचले. व ते पुढे असेही सांगतात की देवाकडे माझी आशा आहे, होप्स आहेत की यापुढे मी जेव्हा कधी हा प्रवास करेल किंवा कोणताही प्रवास करेल त्यावेळेस देव मला त्या मोहिमेतून सुखरूप वाचवेल किंवा सुखरूप माझा प्रवास पूर्ण करेल. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. वी स्टेड देअर about half an hour. We boiled some snow to make lemon water and drank it. When we left, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. From camp 9 to camp 8, where we spent the night, was an easier job. 9 नंबरच्या कॅम्पवर आल्यानंतर टेन्झिंग नॉर्गे व हिलरी यांनी त्यांची रोजची जी दैनंदिन कामे आहे ती उरकली व तिथे असणाऱ्या लिंबू आणि पाणी करून ते पिलेले आहेत, बॉइल्ड करून म्हणजे गरम करून ते पिलेले आहेत. आणि अंदाजे एक अर्धा तास ते तिथे थांबलेले होते आणि त्यानंतर ते हिलरी आणि लेखक नॉर्गे हे दोघे झोपण्यासाठी त्यांच्यासोबत गादी घेऊन 8 नंबरच्या कॅम्पवरती गेले व 8 नंबरच्या कॅम्पवर त्यांनी मुक्काम केला. सी नेक्स्ट पॅराग्राफ. जस्ट अबाव कॅम्प 8 वेअर द अदर्स कुड सी अस. I raised my arm with my thumb up. Nice and Lou saw us, and their faces flushed with joy. In this way, I was able to tell them of our success. As we got nearer to Camp 8, Lou come to meet us and come up about 300 feet with tea and coffee. लेखक सांगतात 8 नंबरच्या कॅम्पच्या वरती असणारे लोक लेखक व हिलरी यांना पाहू शकत होते. त्यामुळे लेखकांनी त्यांना हात वर करून त्या मोहिमेवरून आल्याचे किंवा ती मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याचा इशारा देखील त्यांना केला. तेव्हा नॉईस व लू या 2 व्यक्तींचे चेहरे आनंदाने फुललेले दिसले व त्यातील एक लू हा व्यक्ती लेखक टेन्झिंग नॉर्गे व हिलरी यांना भेटण्यासाठी त्याच्यासोबत
चहा घेऊन 300 फूट उंचीवरती आला. पहा पुढच्या पॅरेग्राफमध्ये. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉईस who brought us more tea. This tea smelled kerosene. Apparently, it had been made in a hurry, and somehow some kerosene got into the welcome cup. Welcome cup म्हणजे चहा किंवा स्वागत पेय. But I thought, since the gentleman had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it whatever the smell. टेन्झिंग नॉर्गे. आणि या शेवटच्या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतात की लेखक व हिलरी हे 8 नंबरच्या कॅम्पपासून 50 फूट खाली गेल्यानंतर, प्रवास करून खाली गेल्यानंतर एक तिथे व्यक्ती आला. नॉईस नावाचा तो व्यक्ती होता. तो सोबत त्याच्या चहा घेऊन आला होता. घाई गडबडीने बहुधा त्याच्या चहामध्ये केरोसिन म्हणजे रॉकेल किंवा घासलेट पडले असावे असा लेखकांनी अंदाज केला व त्यामुळे त्या चहाचा किंवा त्या स्वागत पेयाचा थोडासा वास देखील स्मेल म्हणजेच वास देखील येत होता. लेखक सांगतात की जरी त्या चहाचा वास घासलेटसारखा येत असला किंवा केरोसिनसारखा येत असला तरी तो आम्ही पिणार होतो, कारण नॉईस या व्यक्तीने फार कष्टाने तो चहा लेखक टेन्झिंग नॉर्गे व हिलरी यांच्यासाठी आणलेला होता. टेन्झिंग नॉर्गे फ्रॉम आर्चिव्स ऑफ TOI. TOI म्हणजे काय? टाइम्स ऑफ इंडिया.